दुःखाचा डोंगर. अरे दुःखाचा डोंगर कोणावरती नाही, जगातल्या प्रत्येक माणसावरती दुःखाचा डोंगर आलेला आहे. अनुभव बोलतो, दिखावा नसतो. आपल्या जीवावर ज्या गोष्टी होतात मी ते लोकांना सांगतो, कारण माझ्या संगती झाल्यात, बहुतेक तुमच्या संगती झाल्या असतीलच. जरुरी नाहीये, तर प्रत्येक माणसावरही संकट येतात. याचा अर्थ असा नाहीये की तूच संकटात, मी संकटात नाही, पुरं जग संकटात. प्रत्येक माणसावर एक वारी येते, टाइम येतो, पण कधी येतो हे कोणाला माहित नाहीये. पण 100% काही ना काही प्रॉब्लेम ते येतात. प्रत्येक माणसाचं जीवन आहे साहेब. जीवनात प्रत्येक माणसावर संकट आलेले आणि ते संकट झेलण्यासाठी हमेशा एक वाट असते, ती परमेश्वराची. आणि तेव्हाच लोक आपल्या परमेश्वराला आठवण करतात, परमेश्वरा नीट करा, मी तुम्हाला हे देईन, मी तुम्हाला ते देईन. का हो, जेव्हा सुखी होता तेव्हा देवाकडे कधी गेले नव्हतात, देवाकडे गेले नव्हतात. तर त्यासाठी म्हणतो, जेव्हा सुखी असतात तेव्हा तुम्ही देवाकडे जात नाही, पण जेव्हा दुःखी होतो तेव्हा तुम्ही देवाकडे बरोबर जातात. देवाकडे मागणी घालतात की देवा हे नीट होऊ द्या, ते नीट होऊ द्या, तुमच्याकडे हे देईल ते देईल. अहो देवाला काय पाहिजे, तुम्ही देणारं सामान देव काय वापरणार? तुम्ही त्यांच्या तिजोरीत टाकणार, तो वापरणार? तुम्ही ते देणार देवाला, हे देणार, तर देव काय करणार का? देव काय घालत नाही. आणि तुम्ही देवाकडे मागतात आणि देवाला रिश्वत देतात. देवाला काही द्यायची गरज नाही, देव आपल्याला देतो. सुख बी देतो, दुःख बी देतो. हे सगळ्या गोष्टी हे आपल्यापासून, आपण जन्माला आल्यापासून आहे ना, ते आपल्या पाठी लिहून आलेले आहे आणि त्याला आपण काही करू शकत नाही. पण एक गोष्ट आहे की परमेश्वरा, जे दुःख आलेलं आहे त्याला व्यवस्थित कर, नीट कर, म्हणजे आमचा परिवार सुखी होणार. आणि त्याच्यापासून एक माणूस परेशान नसतो, पुरं घर परेशान असतं. आई असतो, बाप असतो, मुलगा